सकल संत सज्जन माय कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही. थोडा परिहार देतो. आजचं हे एवढं सुंदर भव्य दिव्य आणि उदात्त असं हे नियोजन भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्था तथा या कार्यक्रमाचे संस्थापक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या सुपरिचित आदराचं स्थान आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आप्पासाहेब महाराज आसनगावकर तथा आपण प्रेमानं सर्व त्यांना आपण काका असं म्हणतो. आदरणीय काकांच्या या नियोजनामध्ये गेले 3 वर्ष हा चाललेला काकांचा खटाटोप आहे. 3 ते 4 वर्ष. कारण येथील भूमिपूजनाकरता आवर्जून आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. पण त्यानंतर काकांनी एवढं मोठं कार्य उभा केलं हे बघण्याकरता काल यावं लागलं. या विषयाशी थोडंसं आम्ही अभागी असेल. आसनगाव हे म्हणजे डोंगर कपारीचं गाव आहे. इथून पुढे डोंगरच, इपलाणी काउंदणी वगैरे ही सगळी गावं, पुढे डोंगरावरची गावं आणि त्याच्या पायथ्याला बसलेलं हे आसनगाव आहे. या आसनगावामध्ये आदरणीय आप्पासाहेब महाराजांचा जन्म झाला. पण त्यांच्या घरची मोठी परंपरा होती त्यांच्या वडिलांची. एक परंपरा, चांगली सुंदर अशी परंपरा काकांच्या पाठीमाग, आणि त्यातून त्यांना एक बळ मिळालं गेलं की काय नाही, या विभागामध्ये वारकरी शिक्षण संस्था असावी. माझ्या विभागातली मुलं आणि कोण्या जिल्ह्यातली मुलं, या सातारा जिल्ह्यातली मुलं, अनेक तालुक्यातली मुलं या निमित्तानं इथे येतील. मृदुंगाचं, गायनाचं, संस्कृत असेल, कीर्तनाचा, या सगळ्या विषयांचे अभ्यास त्या निमित्तानं इथं होतील. आणि खरं सांगू, या पंचक्रोशीला हे तुमच्या माझ्याकरता खूप मोठी ऊर्जा झाली. इथं चव्हाण सर आहे इथं, यांच्यासारखी मंडळी या कार्यक्रमाशी खूप एकरूप राहिली गेली पहिल्यापासून. आणि म्हणून पहिल्यांदाच सुरुवातीलाच मी इतकं मोठं सुंदर असं आव्हान करून जाईन. आपण अनेक गावातून आलेली इथं मंडळी आहात. माझी आग्रहाची विनंती आहे, आपल्या गावची बहुतांशी मुलं इकडे या शिक्षण संस्थेमध्ये जून महिन्यामध्ये यावीत. त्याची ऍडमिशन आत्ता चालू होत आहे त्यांच्याकडं. आणि साधारणतः आदरणीय काकांना सुद्धा मी विनंती, शांत महाराज घोरपडे यांच्याकडे आता एक 10-20 मुलं आहेत. पण ही मुलं 20 मुलं एकत्रामध्ये बसली तर त्यांचा ठोका, त्यांचा ताल तिथंच पडत असतो. कारण त्यांचे स्टेटस पाहत असतो मी. या गोष्टी माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या सगळ्या मित्रांच्या कौतुकास्पद सगळ्या गोष्टी आहेत. चव्हाण सरांचं तर येणं इथं होणारच मुलांना शिकवण्याकरता गायन. कारण या सातारा जिल्ह्यामध्ये 2-3 मंडळी अशी सुंदर आहेत. एक बाळासाहेब चव्हाण सर, आदरणीय सुतार सर आणि आदरणीय मदनरावजी कदम सर. स्वामी शिक्षण संस्थेमधले हे संगीत विशारद, कोण तबला विशारद, ही मंडळी. पण यांनी दिशा दिली या जिल्ह्याला. मृदुंगाची दिली, तबल्याची दिली, गायनाची दिली. आणि मोठं त्या निमित्ताचं हे एक कौतुक आहे. आणि म्हणून मी काकांचं ऋण व्यक्त करतो, काकाच्या ऋणामध्ये राहतो. क्रमांक 2 माझा असा मुद्दा आहे. आज ज्यांचं कीर्तन होतं ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जयेशजी महाराज, भाग्यवंत डोंबिवलीला राहणारे आणि चैतन्य महाराज, श्री गुरु चैतन्य महाराजांचे अनुग्रहित एक अतिशय विद्वान आता सध्याच्या तरुण पिढीमध्ये अतिशय विद्वान कीर्तनकार कोण असेल तर जयेश महाराज भाग्यवंत हे त्यांचं नाव आहे. पण यांची प्रकृती अस्थिर झाली. धावपळीमध्ये काही त्रास झाला असेल, त्यामुळं सलाईन लावावं लागलं. आणि त्यांनी फोन केला अचानकपणे काकांना की काका मला येणं शक्य नाही होत, माझी प्रकृती अस्थिर आहे, मी लांबून येतोय, मला शक्य होणार नाही इथे येऊन कीर्तन करणं, आपण नियोजन करावं. त्यावेळी काय करावं म्हणून काकांचा मला फोन आला. हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि काकाने सांगितलं की महाराज कीर्तनकार कोणतरी आपल्याला हवाय. आता निश्चित कोण हवाय? त्यावेळी 2 तासामध्ये उपलब्ध कीर्तनकार लांबचा वक्ता येऊ शकतच नाही ना, जिल्ह्याच्या बाहेरचा कोण वक्ता येऊ शकत नाही. तरी सुद्धा एक अतिशय विद्याविभूषित असणारे एक कीर्तनकार, आपण कीर्तन त्यांचं ऐकलं असेल, काय नाव मी सांगितलं, आकाश महाराज कामथे, जेजुरीचे. अतिशय सुंदर वक्ता, इंजिनियर आहे, M.Tech झालेला विद्यार्थी आहे. पण ज्याप्रमाणे जयेश महाराज भाग्यवंत बोलतात त्या पद्धतीचंच अतिशय चिंतन, सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडतात.
म्हणून मी त्यांना फोन केला. पण त्यांचं नेमकं आज कीर्तन सासवडला सोपन काकांच्या समाधीचा उत्सव चाललेला आहे आणि त्या उत्सवामध्ये त्यांचं कीर्तन असल्यामुळं म्हणे महाराज मला क्षमा करा, थोडं 1-2 तास मला अगोदर सांगितलं असतं तर सुनील महाराज शिंद्यांना मी सांगितलं तुम्ही तिथं कीर्तन करा, मी इथं येतो. काकांना सांगितलं मला काही शक्य होत नाही बाबा, मी निघालो. कारण माझं कीर्तन आज बारामती तालुक्यामध्ये उद्धट गावामध्ये उद्धट त्या उद्धटामध्ये मी उद्धट निघालो होतो. आणि एवढ्यामध्ये काकांचा फोन आला की आता पर्याय नाही, तुम्ही इथं कीर्तन करावं. थोडंसं मला जड झालं कारण इथं एवढी सगळी मोठी मंडळी आहेत, सगळी समोर बसलेत. गणेश महाराज आहेत, मारुती महाराज आहेत, अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. सुशांत महाराज कीर्तन करतायत. राहुल महाराज आता तर काय सध्या अगदी फॉर्मलाच आहेत. श्री हरिभक्तीपर्यंत संतोष महाराज आहेत. मी आवर्जून सांगितलं त्यांना टाळ घ्या, जिथं माझा अधिकार इथं बोलत असतो पुढे गाते त्यांचे धरावे द्रुपद, हा आपला नियम आहे. कीर्तन कोणाचं आहे हे मला माहीत नाही. रात्री पांडुरंग दादा अण्णांचं कीर्तन होतं, माझा मी टाळ घेऊन उभा राहिलेलो होतो. ही अशी सगळी मंडळी त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आप्पा महाराज तथा काका ज्यांच्या हाताखाली खूप मोठे घडले ते वैकुंठवासी पूजनीय आणि आम्हा सर्वांच्या श्रद्धेचं स्थान ज्ञानोबा माऊली गोजेगावकर. बापूंचं नाव पत्रिकेत टाकल्यानंतर माझं अंतकरण भरून गेलं, अतिशय अंतकरण भरून गेलं की बापूंचं नाव पाहिजे. आणि मी सांगू बहुतांशी ज्या ज्या गावामध्ये सप्ते त्या काळामध्ये या लोकांनी चालू केले ना, यांची नावं तिथं पाहिजेतच. कारण तरच नवीन लोकांना कळणार आहे की ही जुनी मंडळी कोण होती आणि त्यांनी काय कार्य केलं. मग बापू असतील, पुंडलिक महाराज वेळुकर असतील, किसनदादा निगडीकर असतील किंवा तासगावचे नाना असतील, आधी ही सगळी मंडळी यांनी त्या काळामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे बरं का दादा. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या त्या, आणि मी तर खूपच जवळून यांच्या पाहिलेल्या आहेत त्या. मी याही वर्षी दादांच्या निगडील दादांच्या पुण्यतिथीला कीर्तन केलं त्यावेळी मी दादा मांडून दिलं होतं त्यांना की माझ्या जीवनामध्ये मी जे लहानपणापासून जे दादा पाहिले किंवा बापू जे माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिले मागच्या वर्षी, ते मागच्या वर्षी तुमच्या पुढे मी मांडून दिलं. कारण ही खूप जवळनं पाहिलेली सगळी माणसं आहेत. तसं आदरणीय आप्पासाहेब महाराज तथा काकांचे वडील मी खूप जवळनं पाहिलं गेलं. कारण लोणीचे तात्या काकांचे वडील ही सगळी त्या काळची ही अशी फिल्डिंग त्यांची होती ना, ही मंडळी उभा राहून काकडा करायची. नाही हे डोक्यात आपल्या सगळ्यांच्या असावं म्हणून मी आपलं सहज बोलून गेलो. हा शंकरदादा मंगलापूरकर असतील, गोजेगावचं पुजारी वाजवायला असतील, ही सगळी माझ्या मंडळी आजही पुढं. आणि सर त्यावेळेला उभा राहून काकडा असायचा. फडावर आजही काकडा उभा राहून चालतो. आणि शिरवळकरांच्या फडावर सुद्धा आजही काकडा बापू पुढं बसलेत, उभा राहून काकडा चालतो. मला सांगायचंय का, त्यावेळी ही माणसं पहाटे 3 वाजता उठायची आणि आंघोळा करून 4 वाजता विना घ्यायची. आपल्या इकडे जात नाही ती, तोंडाव पाणी मारतात का नाही हेही मला माहित नाही ती. आणि अशी एक त्या काळची असणारी ती फळी आवर्जून मी या लोकांना का सांगेन, कारण या लोकांना बहुतांशी ही लोक माहीत नसतील, असली तरी विसरली असतील. आणि म्हणून माझी प्रामाणिक इच्छा बरं का भोसले सर, संभाजी महाराज, माझी प्रामाणिक इच्छा आहे की ज्या ज्या मंडळींनी त्या काळामध्ये हे कार्य केलं, काम केलं आपापल्या गावामध्ये, त्या काळामध्ये त्या लोकांची नावं असावीत, हा माझा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आणि त्यानिमित्तानं चंद्रकांत गिरी असतील, योगेश महाराज असतील, अतिशय चांगले मृदंग आमचा अक्षय असेल. हो, आता सगळ्यांची नावं घेता सगळी पाठ आहेत माझ्या याच्यामध्ये, बरोबर 9 वाजतील आणि मला 8:45ला थांबायचंय. कारण याचा अर्थ एकच, कारण पुन्हा दीपोत्सव आहे 15 मिनिटाचा. आणि दीपोत्सवानंतर ही सगळी जी मंडळी आज काकांच्या करता इथपर्यंत धावपळ करत आलेत, या सगळ्यांचं नाव घेऊन, नामकरण नाही करायचं पण नाव घेऊन त्यांचा सत्कार सोहळा त्यांना करायचे. कारण त्यांचं खूप अंतकरण मगाशी भरून आलं माझ्याजवळ आल्यानंतर. मलाही खूप मोठा आनंद वाटला. सर्वांचं दर्शन घेतो. अभंग खूप छोटा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक इच्छा एकच आहे, मला बरं वाटायसाठी नको, पण देवाला बरं वाटावं असं भजन करा अशी विनंती करतो. आणि सगळ्या फडकऱ्यांची माफी मागून भजन करू. विठाल ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली, ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यामध्ये, ज्या तुकोबऱ्यांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबऱ्यांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. मी एक मुद्दा मांडू, वेद विद्वानांना कळेल.
वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. आणि वारकरी संप्रदायाला मंत्र मिळाला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. लाखो वारकरी देहूहून निघाला, आळंदीहून निघाला आणि ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये चालू लागला. लहान असताना मनामध्ये एक विचार यायचा की लोक भगवान परमात्मा पांडुरंगाच्या भेटीला निघालेत आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर का करत असतील. पण नंतर पूजनीय बापूंच्या तथा गोजेगावकर बापूंच्या मुखातून एक सुंदर अशी कथा ऐकायला मिळाली. जगाचा बाप, या विश्वाचा मालक आणि पंढरीच्या विटेवर उभा राहून ज्यांचं भजन करतो त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा. आणि म्हणून देवाला ते भजन आवडतं, म्हणून देवाला भेटायला जाताना त्यांचं भजन करत निघाला तर देव आनंदी राहत असतो. या वारकरी संप्रदायाकरता एक आई ज्ञानोबा सारखी बाप आणि बाप तुकोबा सारखा मिळाला गेला. वेदशास्त्र देती कमी, आज गायचं जास्त, कारण दाद्याला सुतार सर पुढे आहेत. त्यांना माझं गाणं आवडलं की मी समजतो पास झालो म्हणून. वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानाबाई सारखी मिळाली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. एक माई मिळाली. मी बहुतांशी जाईल तिथं हा मुद्दा मांडतो. आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. असे एक सुंदर माय, अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाची आई म्हणून मिळाली गेली. आणि म्हणून विदर्भामध्ये खूप मोठे महान संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज.
ते स्वतःला भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी समजायचे आणि ज्ञानोबांची मुलगी समजायची. मी मुलगी आहे म्हणायची. मी भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे आणि म्हणून आजही वृंदावनामध्ये किंवा अन्य आळंदीच्या ठिकाणी बहुतांशी लोकांना आपण पाहत असतो. बऱ्याचशाच मुली, बरीचशीच मुलं असा एक कृष्ण घेऊन जातात बघा. लड्डू गोपाल म्हणतात त्याला. असा छोटा कृष्ण असतो. त्याची इतकी सेवा करतात ना, त्याला नवनवीन कपडे घालायचे, त्याला खाऊ द्यायचा. आमच्या मंडळींच्या माहिती करता एक वाक्य बोलून जातो. निफाड तालुक्यामध्ये एक देवरगाव नावाचं गाव आहे. पूजनीय वैकुंठवासी पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांच्या निमित्तानं मला भरपूर ठिकाणी फिरता आलं सर. आणि माझी गाडी निफाडच्या पाठीमागं 1-2-3 किलोमीटर होती. आणि माझ्या गाडीच्या ड्रायव्हरनं द्राक्षाची बाग बघितली आणि त्याला वाटलं द्राक्ष घ्यावी ती, कारण कोकणात नारळ फुकट. तो म्हणला द्राक्ष घ्यायचे महाराज. म्हणलं जा बाग. ती बाग नुकती चालू होती. तिथं गेला आणि म्हणला कशी द्राक्षे. तो म्हणला 50 रुपये किलो. मला आतून हाक आली. ऐकलं का महाराज? म्हणे काय 50 रुपये किलो घे. म्हणलं 3 किलो घे. आणि एवढ्यामध्ये मला एक फोन आला देवरगावहून आणि एक महात्मा माझ्याशी बोलत होता. बाबा कुठे आहात? मला शब्द त्यांचे इतके गोड वाटले. बाबा कुठे आहात? त्याच भागातच जावं आणि मग ऐकावं बाबा नावाचा शब्द. आमच्यात मुद्दाम कीर्तन करायला बघायचं म्हटलं का बुवा कुठला रे आज? बुवा नावाच्या शब्दाचं वाटोळं केलं ह्या जिल्ह्यानं. पक्क वाटोळं केलं. बाबा कुठं आलात? मला निपाडच्या पाठीमागे 2 किलोमीटर. म्हणजे साधारणतः आमच्याकडे याला तुम्हाला 20 मिनिटं लागतील. मी म्हटलं अगदी बरोबर आहे. म्हणजे 5 मिनिटात निघतो. ड्रायव्हर द्राक्ष आणायला गेलाय. म्हणे असं काही करू नका, तुमच्याकरता इथं पेट्या भरून ठेवले. मग कळालं की हा द्राक्षाचा भाग आहे. माझा राजा तो मुद्दा नाही, मला सांगायचा हेतू आणि तो खूप आपल्या जिल्ह्याशी खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून बोलतो. अन्यथा मला बाकी काही मुद्दा सांगायचा नाही. ज्याला गाडी एसटीच्या स्टँडवर माझी गेली आणि एम ए चक्रा बघून एकानं हात मला केला आणि म्हणे बाबा का? म्हणे हो. माझा हात धरला आणि खाली घेतलं आणि तो महात्मा समोर माझ्या पुढं आला. साष्टांग दंडवत घातल्यासारखा असं घातला. मी पळत गेलो आणि त्यांना मिठी मारली आणि मृदुंग आणि टाळ वाजवू लागले आणि त्यांनी खुणवलं आणि ते मृदुंग टाळ पुढं वाजवू लागले. आम्ही निघालो. तर मी त्यांना म्हणालो बाबा हे काय? म्हणे तुमच्याकरता ही लोक मृदुंग टाळ घेऊन आलेत. तर मी म्हणलं आमच्या जिल्ह्यामध्ये जिवंत असताना कधी वाजवत नाही तो. हे तुम्ही चालवले काय? म्हणजे मला हा मुद्दा सांगायचा आहे सुशांत की मला लाज वाटली. मी इतकाही मोठा नाही, मी इतका पण मोठा नाही की कुणीतरी माझं स्वागत करावं, कुणीतरी घोड्यावर बसवून न्यावं, रथावर बसवून न्यावं. इतकाही मोठा नाही ना मी, इतकाही मोठा नाही. आणि मला इथे लाज वाटली. मी म्हणलं मी खाली मान घातली. म्हणजे बाबा हे नको होतं, असू द्या हो. पण का? हे आत गेल्यानंतर आम्ही बसलो आणि त्यांचा एवढा मोठा तो गोपाळ कृष्ण पाहिला. त्याला अशा ड्रेस घातलेले, त्याच्यापुढे चॉकलेट, खेळणी, असं तसं पाहिलं. मी दर्शन घेतलं, नतमस्तक झालो आणि मी प्रश्न केला हे असं का? त्यांनी मला एक उत्तर दिलं. म्हणे आज ज्यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं तुमचं कीर्तन आहे ना, त्यांचं नाव आहे बाळकृष्ण महाराज. आम्ही इथं नाव त्यांचं पाडलं हरेकृष्ण महाराज. ते तुमच्या सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले मसूर या गावचे आहेत. म्हणजे काही लोकांना त्यांचं नाव माहीत असेल. मारुती महाराज, काशीनाथ महाराज खेडलेकरांचे ते अनुग्रहित होते. पण त्यांची योगावर इतकी त्यांची प्रचंड ताकद होती, कमांड होती की ते आता मला ते योग सांगता येणार नाहीत. सगळे ते बहुतांशी योग आमच्या मयुरीला खूप चांगले माहीत आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही. पण अशा आतड्या काढायच्या, त्या धुवायच्या, पुन्हा आतमध्ये ठेवायच्या. कुठं हातच काढून ठेवू, डोकंच काढून ठेवू. चरित्र वाचलं आणि वेडा झालो. म्हणे हे मसूरचे आहेत, कराड तालुक्यातले. मी म्हटलं रे माझा सातारा जिल्हा किती मोठा आहे. माझा सातारा जिल्हा किती मोठा आहे. काय दादा, हिंजवडीला कार्यक्रम करताना मला एवढं दुःख झालं. याचं कारण अतिशय तुम्ही जाणकारात म्हणून बोलतो. माझं कीर्तन आणि तुकाराम भुंकर अण्णा वाजवायला बसले. कुरेकर बाबा पुढे कीर्तना करता, कीर्तनाला पुढे कुरेकर बाबा बसले. चंद्रकांत महाराज वांजळे निवेदक होते, जसे सर आहेत तसे. रात्री नव्हता, मी केलं निवेदन. हो, मला कळालं कोर्सला होता तुम्ही म्हणून. चंद्रकांत महाराज वांजळे निवेदक आणि योगेश महाराज
रामकृष्ण हरी मी म्हटलं आणि रामकृष्ण हरीचा शेवट होतो मला काही तिने कळूनच दिलं नाही, तिने काय वाजवलं ते मला काही कळालंच नाही. मी म्हणलं आता मला एक तर धडकी भरलेली, कारण ज्यांचा कार्यक्रम त्यांची 75 त्यांची तुला ग्रंथ तुला आणि त्याकरता कुरेकर बाबा आणि पुंडलिक महाराजांचे नातू म्हणून म्हणजे बसतो कीर्तनाला. आता ते पुढे बसले, सांगायचं काय हा विचार, आणि ह्या बाबानं रामकृष्ण हरी वाजवून दिलं नाही मला. आता कुठल्या तरी ताकदीवर न्यायचं कीर्तन रेटून ना, म्हणलं गायनावर थोडं न्यावं, पण त्यांनी वाजवूनच नीट दिलं नाही. पण चंद्रकांत महाराज वांदळी इतके विद्वान पळत पळत आले आणि हातात एक कागद होता आणि असे बोट फिरवत होते आणि माझ्या कानात सांगत होते, तुकाराम अण्णांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्या, मग जय विठ्ठल चांगलं होईल. काही काही माणसं किती विद्वान असतात ना. मला थोडी गमतीच आणि मला कमाल वाटली या विषयाची, खूप कमाल वाटली. याचं कारण सांगतो. आणि त्या कीर्तनामध्ये दादा मी बोलून गेलो, मला या पुणे जिल्ह्याचा खूप मोठा अभिमान वाटतो की या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आणि या पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका. अरे पुणे जिल्हा हा भाग्यवनाचा जिल्हा, म्हणून त्या लोकांनी इतक्या टाळ्या वाजवल्या. अरे मला सुद्धा कसतरी वाटलं, अरे काय टाळ्या लोकांच्या, 2-3 मिनिटं टाळ्याच याच्या बंद नाहीत. आणि पुन्हा मी तेच वाक्य वापरलं. मला खूप आनंद वाटला की पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका आहेत. पण मी पण बारका बापाचा नाही, मी सातारा जिल्ह्यातला आहे. याचं कारण हैबत बाबा माझ्या जिल्ह्यातले असताना हैबत बाबा माझ्या जिल्ह्यातले आहेत, साधे नाहीत हैबत बाबा. आज लाखो लोक जी चालतायत ना देहू आणि आळंदीला, त्याला एकमेव कारण हैबत बाबा असतील. आणि मग त्याहीपेक्षा मोठ्यानं याही लोकांनी टाळ्या वाजवल्या. याचा अर्थ त्यांनी कौतुक केलं हैबत बाबांचं. मला मुद्दा सांगायचं, सातारा जिल्हा माझा किती मोठा आहे हे तिथं गेल्यानंतर मला त्या गोष्टी कळाल्या. आणि त्यावेळी तो महात्मा मला सांगत होता की हा कृष्ण तुम्ही का ठेवला, हा कृष्ण तुम्ही का ठेवता. तर म्हणे मी ब्रह्मचारी आहे, मी याची कधी आई होतो, मी याची कधी पत्नी होतो, मी याचा कधी भाऊ होतो, मी कधी चुलता होतो, आधी. आता तुम्ही ज्ञानेश्वरी सांगाल या विषयाशी, ह्या ओव्या सांगाल तुम्ही. मी कधी चुलता होतो, कधी पत्नी होतो, कधी काही होतो. मी थोडं असं कमाल म्हणतो, तुम्ही असं काय बोलताय. मग त्यांनी मला सांगितलं, बाबा मी वृंदावनाला सारखा असतो, वृंदावनामध्ये हो आजही भगवान गोपाल कृष्ण किंवा भगवान परमात्मा कृष्ण आजही तो रासक्रीडा खेळतो आणि वृंदावनामध्ये ती झाडं आपली जागा बदलतात त्याच्या रासक्रीडे करता. आजही जिथं भगवान परमात्माचा पलंग आहे त्या ठिकाणी नवरंगाचं असं ताट ठेवलेलं जातं, पानाचा विडा ठेवला जातो, नवी कोरी साडी ठेवली जाते. सकाळी उजाडल्यानंतर दरवाजा उघडल्यावर आतमध्ये पाहतात तर पानाच्या पिचकाऱ्या चिंचीमध्ये पडल्या असतात, साडी विस्कटलेली असते आणि नवरंगाची उधळण झालेली असते आजही या वृंदावनामध्ये. आणि याही पुढे शेवटचा मुद्दा ते मला इतकं छान बोलले, या वृंदावनामध्ये 2 साधू आत्ता असे आहेत की या साधूंना कधीही वृंदावन सोडून जाता येत नाही. याचं एकमेव कारण काय असेल तर आजही भगवान परमात्मा कृष्णाला गोपाळ कृष्ण अवस्थेमध्ये लहर आली तर त्या साधूंच्या घरी येतो आणि त्या साधूंचं स्तनपान करतो. भगवान गोपाल कृष्णा करता त्या साधूंना पाहणा फुटतो, त्या गोपाल कृष्णा करता त्या साधूंना पाहणा फुटतो. माझा मुद्दा इथपर्यंत सांगायचा होता की गुलाबराव महाराज म्हणतात मी भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे आणि ज्ञानोबांची आई आहे. एकाने विचारलं का हो तुमची आई कशी आहे, तुम्ही कधी पाहिली का. गुलाबराव महाराज जन्मांध होते, वयाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये डोळे आले म्हणून नाव झालं आणि डोळे गेले. वयाच्या 12व्या वर्षी लग्न केलं आणि मन नाही लागलं, निघून गेले. ते पुन्हा आलेच नाहीत गुलाबराव महाराज, पण पुन्हा बनून आले की मी कृष्णाची पत्नी आहे आणि ज्ञानोबांची मुलगी आहे. मग एकाने विचारलं तुम्ही तुमची आई पाहिली, म्हणे रोज पाहतो. ती लोक हसू लागली, हो म्हणे काय वेळ लागले, तुम्ही तर आंधळे आहात ना. अहो गुलाबराव महाराज इतकं छान वाक्य बोलतात, आंधळ्याला दिसतं ते चांगलं आणि डोळसाला दिसतं ते वाईट. मला माझी आई रोज भेटते, मला दाखवा नाही, आम्हाला दाखवा ना. म्हणून आंधळे गुलाबराव महाराज एवढा मोठाच्या मोठा कागद घेतला आणि शाही बरू दवत जवळ घेतली आणि हात ठेवला त्या कागदावर. आणि संत गुलाबराव महाराज अंध होते, प्रज्ञा चक्षु त्यांना म्हटलं जातं. ते गुलाबराव महाराजांनी सुंदर असं ज्ञानोबांचं चित्र रेखाटलं गेलं आणि दाखवलं, ही माझी आई रोज मला भेटते. म्हणून मंडळी कधी आपण आळंदीला गेलो तर माऊलींच्या बाहेरच्या मंडपामध्ये एक मोठं ज्ञानोबांचं जे चित्र लावलेलं आहे ते संत गुलाबराव महाराजांनी रेखाटलेलं चित्र आहे.
वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली ती ज्ञानोबांच्या रूपानं, ज्ञानाईच्या रूपानं, ज्ञानदेवीच्या रूपानं. आणि म्हणून त्या ज्ञानोबांची त्या आईची भाषा साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर एक वाक्य सांगून जायची की ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी जो वाचक असतो तो मित भाष्य असतो. याचं कारण ज्ञानोबराय अनेकदा जी नावाचा शब्द वापरतात. जी हे नम्रतेचं लक्षण आहे. ज्ञानोबराय इतके नम्र, इतके नम्र, ज्ञानोबांच्या इतके नम्र संत पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. उगीच त्यांना शांतीचं लेणं असं म्हणत नाही. शांती ब्रह्म नाथबाबा म्हणतात, पण नाथबाबांनी सुद्धा शिव्या दिल्या ना अभंगास. पण ज्ञानोबांच्या मुखामध्ये एक सुद्धा शब्द असा नाही बाहेर पडला की कुणाला लागेल असा शब्द माझे ज्ञानोबा बोलले नाहीत. एक त्याला लागेल अजिबात नाही, अजिबात नाही. हो, जे बोलल ना ते अगदी मवाळ, मिथुला, रसाळ, अमृतासारखा शब्द. म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी महाराज नेहमी सांगायचे, कधी काका रागा रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची. म्हणून काकांचं वाचन मला खूप गोड वाटतं बरं का. टाळी काकांचा करता वाचायचं. आणि त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याची कला जी मिळाली ती गोजवकर बापूंच्याकडून ती कला त्यांना मिळाली गेली. त्यांच्या लहानपणामध्ये तात्यांना पाहिलं त्यांनी, त्यांच्या सोबत ती मंडळी, मगाशीच आमची चर्चा झाली, खूप जुना त्यांचा माझा परिचय. या वारकरी संप्रदाय करता आई ज्ञानोबा आणि बाप तुकोबा झाले. तुम्ही संत माय श्रीमंत संत तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नाम पर, संत पर, स्थिती पर, उपदेश पर, करुणा पर, मागणी पर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो. याच गाथ्यातला एक सुंदर असा अभंग की ज्यांचं प्रकरण आहे संत नावाचं प्रकरण. तुकोबरे वर्णन करतात त्या संतांचं. वर्णन करणारे तुकोबा आणि वर्णन ज्यांचं आहे ते संत. थोडा दुरुक्ती करतो, ज्यांचं वर्णन आहे ते संत आणि जे वर्णन करतात ते देखील संत आहेत. अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन करावं का, ते एऱ्या गबाळ्याचे काम नोहे. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं. प्रमाण भक्तांचा महिमा भक्ताची जाणते. हो, काय संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते, नाही शाब्दिकाचे काम नाही येते.
दूध टचरी झाली म्हैस बहु दूध टचरी झाली म्हैस बहु दूध टचरी